हॅलो, हाय, नमस्ते माय यूट्यूब फॅमिली. तर आजचा विषय जरा गंभीरच आहे, कारण की आज मी तुम्हाला कोणत्या विषयावर बोलणार आहे, तर कुटुंब या विषयावरती मी तुम्हाला मंडळी बोलणार आहे. कुटुंब म्हणजे काय असतं? एका छताखाली सगळे राहत असतात. फक्त एका छताखाली सगळे राहत नसतात, तर त्यात एक कुटुंब प्रमुख असतो. तो कुटुंब प्रमुख निर्णय कोणताही घेतो ना, तो निर्णय त्या कुटुंबातल्या सगळ्या सदस्यांच्या हिताच्या दृष्टीने घेतो. कोणावरती कमी, कोणावरती जास्त प्रेम करण्याचा, काळजी करण्याचा त्या कुटुंब प्रमुखाला मुळातच अधिकार नसतो. असंही नाही ना प्रत्येक वेळी तो करेक्ट असेल, किंवा असंही नाही प्रत्येक वेळी तो चुकीचा असेल. ज्या कुटुंबामध्ये कुटुंब प्रमुख भक्कम असतो, तर त्या कुटुंबातील सदस्यांचं काम आहे त्या प्रमुखाचं ऐकणं, त्याला मान देणं, सन्मान देणं. आणि जिथं हे असं नियोजन नसतं ना मंडळी, तिथेच तर सगळं मग विस्कटतं. पिढ्यानपिढ्या नष्ट होतात. शिस्तच नाही आहे ना. शिस्त म्हणजे कसली? वागण्या बोलण्याची नाही म्हणत, एकजुटीची शिस्त नाही आहे, आपलेपणाची शिस्त नाही आहे. ही आपली माणसं आहे, आपुलकीची शिस्त नाही आहे, काळजी नाही आहे, प्रेम नाही आहे. तिथं फक्त आहे अहंकार आणि स्वार्थ. पिढ्यानपिढ्या खचत राहणार, प्रगती होणार नाही. आणि त्याचा फायदा कोण घेणार? तुमची जेवढे दुश्मन आहेत, जे जे तुमचं वाईट चित्त, ते त्याचा फायदा घेणार आणि त्यांना फायदा होत जाणार. कारण तुमच्यात एकी नाही आहे. तुमचं कुटुंब एका छताखाली बांधलेलं नाही आहे. भाऊ बहीण आहेत, त्यांच्यासुद्धा संबंध चांगले नाही राहिल्याने. एक भाऊ बहिणीशी बोलतोय तर दोन बोलत नाहीत, दोन भावं बोलतात तर एक बोलत नाही. ह्याच्याकडे गेलं तर त्याला राग येतो, त्याच्याकडे गेलं तर ह्याच्या बायकोला राग येतो. ती बहिणी येणंच टाळते. तर प्लीज, ज्याची घडी ही विस्कटलेली असेल ना, त्यांनी आत्ता शान होऊन सावरा. तुमचा इगो, अहंकार बाजूला ठेवा. ईर्षीर, आपल्याच माणसांबद्दल ईर्षीर करायची का? भावा एकमेकांबद्दल ईर्षीर ठेवतात. जावांचं तर काही विचारूच नका. तिने टी व्ही घेतलाय ना, तर दुसरी काय म्हणणार? तिच्यापेक्षा मोठा टी व्ही ओ माझ्या घरात आलाच पाहिजे. तिने पायातले पैंजण केलेत ना 3,000चे, मला 10,000चे पैंजण घेतलेच पाहिजे. काय आहे हे? आणि हेच तुमचं मुलं ऐकतात, तुमची मुलगी ऐकते. जी मुलगी उद्या मोठी होऊन तीही सासरी जाणार आहे, आणि आईचं असं बघून ती मुलीवरती काय तुम्ही संस्कार करता? जे आहे तेवढ्यात खुश राहा, स्वतःच्या कष्टाने कमवा. दुसऱ्यांचं लुबाडून घेऊन, किंवा दुसऱ्याच्या टाळूवरचं लोणी खाऊन, किंवा दुसऱ्याचा आहे तो कधी जातोय आणि माझ्या पदरात पडतंय, ही अपेक्षा सोडून द्या. कष्ट करा, कष्टाचा कमवा. देव तुम्हाला दोन हातांनी खूप भरभरून आशीर्वाद देईल, धनसंपत्ती देईल. घरात भांडणं झाली की आई मुलांना सांगते, तुझ्या आत्याच्यात बोलायचं नाही, चुलत्याच्यात बोलायचं नाही. असं करू नका. छोट्यांना मोठ्यांच्या तुमच्या भांडणात ओढू नका. किंवा भावांची भांडणं झाली, चुलता सांगणार त्यांच्याकडे जाऊ नको, त्यांच्यात बोलू नका. बायकोला पण सांगणार तिकडे जाऊ नको. कशाला असं करतात? त्या नातवांना मग नीट आजीचं पण प्रेम भेटत नाही. कारण आजी पण ऑलरेडी हे झालेली आहे, लाचार झालेली आहे. ह्या लेकाकडे राहू का त्या लेकाकडे राहू, असं खूप काय आहे हे आपण हे तयार केलेलं आहे वातावरण या पृथ्वीवरती. आणि आता तर आपण पाहतोय सोशल मीडियावरती की जग आहे ना खूप बदलणार आहे. आपल्याला विचारही नाही आहे, इतक्या जलद गतीने चेंजेस होत चाललेले आहेत.
काही घडीचा भरोसा राहिलेला नाही. जेवढं आयुष्य आहे ना तेवढं एकमेकांच्यात घालवा, आनंदाने घालवा. सोबत कुणी काही नेत नाही. जी नाती आपले रक्ताचे आहेत ना ते प्रयत्न करा ना टिकून ठेवण्याचा. अजून काय पाहिजे? मित्र मैत्रिणी खूप भेटतील हो, पण आपली माणसं आहेत ना ती कुठं रस्त्यावरती नाही भेटणार. ती जिथं आहेत तिथंच आपल्याला भेटणार आहेत. आणि तिथल्या तिथं त्यांना पकडून ठेवा, बांधून ठेवा, टिकून ठेवा. तर बघा, पटलं माझं तर नक्कीच काही म्हणजे घ्या. बाय.